नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र हादरला. मित्रांनो, आज एक अशी बातमी जी ऐकून प्रत्येकाचं मन विषण्ण झालं आहे. फलटण तालुक्यातील ओबीसी समाजातील भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. साताऱ्यातील जिल्हा उपरुग्णालयात कार्यरत असलेल्या या तरुण डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सुसाईड नोट मधील धक्कादायक खुलासा. डॉक्टर संपदा यांनी हातावरच पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे, माझ्या मृत्यूला PSI गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केले. तसेच प्रशांत बनकर यांनी गेल्या 4 महिन्यापासून शारीरिक आणि मानसिक छळ केला. तणाव, दबाव आणि अन्यायाची मर्यादा. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर मुंडे गेल्या काही महिन्यापासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका प्रकरणात अडकल्या होत्या. पोस्टमार्टम रिपोर्ट जसा आम्हाला हवा असा द्या असा दबाव काही अधिकाऱ्याकडून आणला जात होता आणि याच दबावातून या तरुण डॉक्टरने शेवटी हे टोकाचं पाऊल उचललं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सातारा पोलीस दलात मोठी खळबळ. या प्रकरणानंतर संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. परंतु समाजाच्या मनात एकच प्रश्न, डॉक्टर संपदेला न्याय कधी मिळणार? भावपूर्ण श्रद्धांजली. एक संवेदनशील डॉक्टर, एक समाजातील जागरूक भगिनी आज अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकल्याने गप्प झाली आहे. परंतु तिचं मौन आता हजारो आवाज बनून उठेल हा विश्वास ठेवूया. डॉक्टर संपदा मुंडे यांना राष्ट्रशक्तीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आमची एकच मागणी, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सत्यासाठी, न्यायासाठी राष्ट्रशक्ती नेहमीच तुमच्या सोबत. पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.